कुठे आहेस तू? सायली काय ग काय झालं कोणी दिसलं का तुला? आई आईचं काय झालं सायली? माझी आई सायली मला नीट सांग ना मला कसं कळेल नाही तर काय झालंय आईचं? माझी आई एकटी आहे तिथे तिला दिसत नाही आणि मी तिच्या बरोबर होते तोपर्यंत तिचं सगळं मी करत होते पण ती एकटी आहे ती कसं करत असेल तिचं मला तिची काळजी वाटतेय मला आईकडे जायचंय ती काय करत असेल ती तू शांत हो नाही मी मला आईकडे जायचंय मला मला बघायचं तिला मला आता बघायचं तिला मला बोलायचंय तिच्याशी माझा आई माझ्याकडे बघ हे बघ माझ्याकडे बघ सायली असं लहान मुलासारखं हट्ट करून कसं चालेल ऐक माझे बघ आपण आता कोणत्या परिस्थितीत आहोत माहिती आहे तुला मला काही माहित नाहीये मला आईला बघायचंय मला बोलायचंय तिच्याशी मला मला आईकडे जायचंय आई मला भेटायचं चल सतेज लवकर ये सतेज कुठे चाललाय सतेज मला नाही यायचं कुठे सतेज कुठे चाललोय आपण कुठे घेऊन चाललायस तू मला सतेज ऐक माझं मला सतेज प्लीज सतेज 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 काय चाललंय तुझं सतेज नको ऐक माझं टोरली बाय टाकली बाय टोरली बाय टाकली बाय ही आमची तानी बाय अगो सकाळी सकाळी स्वयंपाकाची वाट लावायची तुला काय धावायला लागलेत काय तूच आहेस ना का तू दुसरं कोण आहे अशी अंगात आले तू काय करते तुला काय झाडान धरला का काय व्हॅनिला वहिनीला बाय आता पोहतो निलांबरी बोलत होतीस आता वहिनीला कोण आलीस तू माणसानं समजायचं काय हा बाप हाय का बाय हाय हो मला व्हॅनिला आईस्क्रीम पाहिजे आईस फ्रूट बरा झाला लवकर सांगितलं तो नाही तर मी विचारत पडलो की तुझ्यावर ना उतारा काय काय काढायचा तो आता तुम्ही फक्त व्हॅनिलाचं काय ते बोला बाय आता काय बोलू तुला मी काय कसा सांगू अगं इथं तुमच्या तर मोबाईलचा नंबर लागत नाही तर तुझं आईस्फ्रूट आणू कुठून बाकी मला काही माहित नाही मला आता व्हॅनिला आईस्क्रीम पाहिजे म्हणजे पाहिजे आणि व्हॅनिलाच पाहिजे बाय बाय म्हणजे अगं पोटूशी असताना असा वागणं बरा नाही गो अगं त्या पोटातल्या बालावर काय त्याचे परिणाम होतील त्याचा विचार कर बाय आता मला दुसरा कुठलाही विचार करायचा नाहीये थांब बेलशी यायची अशी हे सगळं नकोय मला आईस्क्रीम हवंय आणि तेही व्हॅनिला व्हॅनिला हा पसारा पसरलाय हिच्या वहिनीला ना वहिनीला पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर निराची बावळट तू बावळट नॉक करून येतात ना काय तुला कपडे बदलायच्या आधी दार बंद करता येत नाही का मुली पण तिथे भान आहे की नाही अरे सकाळ सकाळ राहिलं ना ओपन कोण येत नाही सकाळ सकाळ म्हणून तू 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 आधी बाहेर जा मला व्हॅनिला आईस्क्रीम पाहिजे व्हॅनिला आईस्क्रीम हो इथे आता हो आत्ताच्या आत्ता हवंय ए रोहिणी काय पडलीयस तू हा काय लहान मुलांसारखं काय करतेस तुला काय समजायचं ते समज पण मला हवंय आता व्हॅनिला आईस्क्रीम मी काय रे तुलाही लहान मुलं आहेत ना त्यांनी हट्ट केला की असं बोलतोस का बोलले तर लगेच एवढा रिॲक्ट होतोय
काय काय झालं? अगं ते तू लहान मुलांचं बोललीस ना, ते ऍक्च्युली फॅमिलीची आठवण आली. किती दिवस झाले बघितलं पण नाही ग त्यांना. ए ऐक ना, तुझा मेलोड्रामा बंद कर. मला आता व्हॅनिला आईस्क्रीम पुढे काही महत्वाचं नाहीये. मी का सॉरी बोलतोय? मेलोड्रामा कोणाला बोलते ना तू? आणि आपल्याला कोण देणार आहे इथे व्हॅनिला आईस्क्रीम, कळतंय का? ते मला माहिती नाही, पण मला हवंय. तू सायलीकडे जा ना. का? ती नाही का कॉलेजमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची, आठवतंय? जा ना, तिच्याकडे मिळेल ना. हा हा, करेक्ट करेक्ट बोलतोस तू. मी बघते तिच्याकडे आहे का. हा जा, ते टॉवेल दे जाताना. सतेज कुठे घेऊन चाललायस तुम्हाला? सतेज प्लीज ऐक ना. सतेज एक काय चाललंय तुझं? सतेज सतेज प्लीज प्लीज सतेज सतेज चल इथे, कुठे please. घेऊन ऐक ना. सायली थांब जरा, थांब. आईला फोन कर. काय? आईशी बोलायचंय ना तुला, कर फोन आईला. मी खरंच आईशी बोलू शकते. म्हणून मी तुला इथे आणलंय सायली. घे. सतेज पण आपल्याला कुणालाच इथे नेटवर्क नाहीये, मग तुझ्या फोनला कसं काय? तू आता बाकीचा विचार सोडून दे ना. तुला आईशी बोलायचंय ना, कर ना फोन, घे ना. फार वेळ इथे रेंज टिकत नाही, तरी आपण प्रयत्न करून बघू. हा, लागतोय. हॅलो आई 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 सायली बोलतीये. सायली आई कशी आहेस तू? मी बरी आहे बेटा. तू कशी आहेस? आणि तू कुठे आहेस मला सांग. मी येते तुला न्यायला. कुठे आहेस सायली? आई हॅलो हॅलो आई 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 तुला माझा आवाज ऐकू येतोय? सायली सायली आई बोल ना काहीतरी. आई हॅलो हॅलो आई आई एकदा नाही लागणार फोन, आता कट झाला असेल, नाही लागणार. ऐक, मी म्हंटल ना तुला, रेंज लगेच जाते इथे. एकदा ट्राय करून बघ ना प्लीज. नाही लागणार सायली, मला माहिती आहे ना. बघ, खूप दिवसांनी आईचा आवाज ऐकला होता. सायली, सायली कुठे आहेस तू? काय झालं काय? सायली कुठे आहे? आणि इकडे का हाका मारतीस? तिच्या रूम मध्ये बघ ना. अरे मी जाऊन आले, तिथे नाहीये ती. मग कुठे गेली सायली? मला काय माहिती. ए अनुप, सायली तुझ्या रूम मध्ये? नाही ग, सायली माझ्या रूम मध्ये नाहीये. यार कुठे गेलीये ही? मला खरंच नाही माहिती. तुझ्या रूम मध्ये नाहीये, माझ्या रूम मध्ये नाही, तर गेली कुठे ती? बाबूराव, सायलीला बघितलं तुम्ही? अरे बाबा, तास तर तुला मी सांगायला आलो ना. तो सत्याशी आहे, त्या सायलीला फराफरा ओढत घेऊन गेला ना जंगलात. पर ती नको नको म्हणते, नाही नाही म्हणते, पण ह्याने काय तिचं ऐकलं नाही हो. यार हा सत्य पण ना, कधी काय करेल भरोसा नाही. मला व्हॅनिला आईस्क्रीम हवंय. काय काय पाहिजे तुला? काय म्हणतेस तू? कळत नाहीये का सांगितलेलं? मला व्हॅनिला आईस्क्रीम पाहिजे आत्ताच्या आत्ता. मी तुझी तळमळ बघतोय. मला माहितीये तुला आईची खूप आठवण येते. मी ठरवलं होतं, मला जेव्हा जमेल तेव्हा तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं करून द्यायचं. फायनली आज बोलणं झालं ना, थोडं का होईना पण झालं. हा, तुला आता पुन्हा वाटेल ना आईशी बोलावंसं, तेव्हा मला सांग. आपण इथे येऊया आणि पुन्हा प्रयत्न करूया. हा, चल. एक मिनिट. तुला माहित होतं इथे नेटवर्क मिळतं ते? मग सगळ्यांना हे आधीच का नाही सांगितलंस? सतेज, आपण केव्हाच आपल्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करू शकलो असतो. आपण
कुठे अडकलोय ते सांगू शकलो असतो, केव्हाच्या घाणेरड्या ठिकाणून बाहेर पडलो असतो आपण. सतेज, कदाचित आपल्या मॅन्डीचा जीव वाचवू शकलो असतो आपण. सायली ऐक ना, मी काय सांगतो. मुद्दामून करतोयस तू हे सगळं? खरं सांग, अगं तू मुद्दामून करतोयस ना? मला वाटलं नव्हतं सतेज तू आपल्या मित्रांच्या बाबतीत ह्या थराला जाशील असं. सायली, तुझा पुन्हा गैरसमज होतोय, असं काही नाही. काही बोलू नकोस, एक शब्दही ऐकायचा नाहीये मला. तुला आईची शपथ आहे सायली, इथे जे काही झालंय ते प्लीज कोणाला सांगू नका, प्लीज. किती हे काय आणलंय? हे नकोय मला, नाही करायचं टेस्ट. मी सांगितलं ना मला काय हवंय. मला व्हॅनिला आईस्क्रीम. मला दुसरं काही नकोय. नाही, व्हॅनिला आईस्क्रीम. अगं पण मला काही ऐकायचं नाहीये. स्टॉप इट यार रोहिणी, काय वेळेपणा लावलायस? मला आता तेवढंच खावंसं वाटतंय, बस. ऐक ना रोहिणी, सिच्युएशन समजून घे ना. मी काय म्हणतो, अशा दिवसात चिंचा, बोर, कैरी असं काहीतरी खावंसं वाटतं ना. त्यातलं तू काही सांग ना. हो तर मी स्वतः जंगलात जातो आणि तुझ्यासाठी चिंचा घेऊन येतो, ठीक आहे? मला नकोय. चुकीचं बोललो? असे का बघताय माझ्याकडे? टिक्या, तू चिंच आणणार, जंगलात जाऊन एकटा जा. जा जंगलात जा, चिंच आण. मी स्वतः जाऊन घेऊन येतो असं बोललो. हो का? एकटा जाऊन घेऊन येतो असं नाही बोललो. आणि तू येशीलच ना सोबत? मी असं म्हणलोय? ए ऐका ना, काय मी काय बोलतेय, तुमचं काय चाललंय? हे चिंचा, बोरं, बटाटे बिटाटे काही नकोय मला. मी शिरा आणून देऊ तुला. बाय. अजिबात नकोय शिरा. अरे पण एवढ्या जंगलात आपण कुठे आणणार व्हॅनिला आईस्क्रीम? अरे पण आणायचं कुठे म्हणतेय मी? सायलीला आईस्क्रीम बनवता येतं म्हणूनच तिला शोधत होते ना मी. सत्या नेमका तिला कुठेतरी घेऊन गेलाय. काय रे, काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? कुठं काय? बाबूरावनी पाहिलंय तुला. तू तिला जबरदस्तीने जंगलात का घेऊन गेला होतास? व्हॉट इज दिस गाईज? जंगलात का गेला होता तुम्ही दोघे? हा, काय बोला ना, आम्हालाही कळू दे काय घडलंय ते. छान, अजूनही काही बोलत नाहीच. हे एवढं सगळं घडून गेलंय तरी प्रत्येकाला काहीतरी सिक्रेट्स ठेवायचे. स्वार्थी आहेत सगळे. तुम्ही सगळे स्वार्थी आहात. कोणालाही माझी काळजी नाहीये. मी इथे एवढी अवघडलेल्या अवस्थेत आहे, माझा नवराही नाहीये माझ्या बरोबर. हे रोहिणी असं काय बोलते? इथं आम्ही आहोत ना सगळे. काय तुम्ही फक्त नावाला आहात? कोणी कधी विचारलंय मला? माझी काळजी केलीये? बाई तुला काही हवंय का? काही आणून देऊ का? काही खावंसं वाटतंय का? बाय बाय, भाताची पेज तुला चालेल? हेच बरोबर जे नकोय ते विचारता मला. काही काळजी करत नाही माझी. मलाच कळत नाही मी तुम्हाला काही पडलेली नसताना तुमच्याशी का बोलत बसलीये. मीच जाते.
हे रोहिणी नाही मला बोलायचं नाही. रोहिणी बोलायचं नाहीये. हळू. रोहिणी बरोबर बोलतीये. तिला समजून घेण्यात आपण कमी पडतोय. सायली यार, ती लिटरली व्हॅनिला आईस्क्रीमचा हट्ट धरून बसली होती. आम्हा कोणाला कळेच ना तिला समजवायचं कसं. मला हेच म्हणायचंय अनु, तिला समजवण्याची वेळ येते म्हणजेच आपण तिला समजून घेण्यात कमी पडतोय. हे जे काही चाललंय त्या सगळ्यामध्ये ती बिचारी प्रेग्नंट आहे हे विसरून जातोय आपण. त्या अशा दिवसांमध्ये तिला एखादी गोष्ट हवी असेल तर ती अडून बसणारच ना. आपण काही नाही करू शकत. करेक्ट बोलतेस तू. हा म्हणजे माझी बायको जेव्हा गरोदर होती तेव्हा असंच काही ना काहीतरी हट्ट करायची. एकदा चुकून तिला नाही बोललो तेव्हा तर काय अरे काय पुढं बोल ना काय. गालावर 5 बोटं उठवली त्यांनी. ठीक आहे, आता पुढं काय करायचं ते बोल. असं काहीतरी करूया ना का तिचा राग शांत झाला पाहिजे. हा, आणि आपण तिची खरंच मनापासून काळजी घेतोय असं वाटेल तरी तिला. गाईज ऐका ना, आपण रोहिणीचं डोहाळे जेवण केलं तर. असं काहीतरी करूच शकतो आपण. अरे पण आता जी सिच्युएशन आहे त्या सगळ्यात आपण हे असं करणं म्हणजे मला बरोबर नाही वाटत आहे. सत्या, म्हणजे तू बरोबर बोलतोयस, पण आपण सगळ्यांनी रोहिणीचा पण विचार केला पाहिजे ना. म्हणजे ती पण खुश होईल आणि आपल्या सगळ्यांना पण रिलीफ मिळेल. अरे पण आता काय नाही, चाललंय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करूया आपण असं काहीतरी. डन. मग आपण रोहिणीचं डोहाळे जेवण करतोय. सायली चल तयारी करूया. थांबा, हे असलं काय करायचं मला विचार पण आणू नका. ह्या जागेचा जो राखणदार आहे ना त्याला हिथं काही चांगला कार्य घडत असेल ना तर त्याला तो चालत नाही. जवा तवा तो आपला त्या कार्यात ना रंग दाखवतो. आठवा तुमच्या दोस्ताची तू इथं पार्टी केली होती, त्या पार्टीत तुमचा दोस्त खपला ना. गेल्यावर सावध व्हा आणि एक ध्यानामध्ये ठेवा की रात राखणदाराची आहे.